आनंदाचं प्रतीक आता तुम्ही मंडपातून आल्यानंतर हे आनंदाचं प्रतीक नाही काय? अरे जावायला कोणी पुरण करायला तयार नाही, जावायला पुरायला तयार आहे. कालच मी दिले का जावायचं तंटुम्या नाही मग काय काय गोष्टी आमच्या बी अंगावर येतात. ते सोयरिकीच्या टायमाला ते जमायच ना, ते म्हणलं बाबा का म्हणून सोयरीक बरं का विष्णू महाराज ते नवरदेवाकडे काय नाही म्हणले, फक्त ते 2 तोळे मानायला लागले. बाबा तुम्ही मध्यस्थी एक आम्ही तोळा देतो. मी म्हणलो बाबा चला ते नाही दिले तर मी देईल. मध्यस्थी म्हणतात ना. ते जावायचा फोन आला, बाबा कुठे म्हणलो धामधाम मध्ये, आणि ते 1 तोळा तर जातो म्हणे सासरवाडीला धोंडे खाला. मग त्या म्हणलो बाबा कसं होती तर माझ्या अंगावर गोष्ट आली, आणि गरीब परिस्थिती माणूस म्हणे बाबा आता 1 तोळा कुठं देवा. मग त्याच्या घरातले लोक म्हणली त्याला पुरा होता. सासू काय म्हणू लागली म्हणजे ती जावायला ऐकून याल सगळा जावाय. आनंद आहे नुसतं पाहिल्यानंतर, किती आनंद आहे, किती कौतुक आहे. हेच गुढिया पताका तोरणे आणि करती कथा. भगवंताचं गायन केलं पाहिजे. गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा राम कृष्ण गीती गा. गायन केलं पाहिजे, त्याचं नामचिंतन केलं पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे. गुढिया पताका तोरणे करती कथा गाती गाणी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी विठोबा रखुमाई. कार्याचा प्रसंग असल्यामुळे चरित्र ते उच्चारावी केली देवी गोकुळी. देवाला अवतार घ्यावा लागतो. देवाच्या अवतार आतापर्यंत कोणी मोडले नाही. उगं नमुना आहे हे की नाही. महाराज तुम्ही आता भागवतकार आहे, खरंच तेवढा आकडा आहे का? नाही. कोणी 11 म्हणतो, कोणी 4 म्हणतं. पण देवाच्या अवताराला अजून कोणी एवढं आहे असं निश्चित सांगितलं नाही. अनंत अवतार घ्यायचे अवताराच्या राशी पण रामकृष्ण नामे हे दोन्ही. रामकृष्ण आणि कृष्ण हा परिपूर्ण अवतार आहे. त्याच्या चरित्राचा एक प्रकारचा उच्चार करायचा. अवतार घ्यायला कारण असतं. भगवान गोपाळ कृष्णाचा अवतार मागच्या जन्मांतरामध्ये वसुदेवानी तप केलं, प्रसन्न झाले देव. काय पाहिजे तेव्हा तुमच्या आशीर्वादाने सर्व आहे, पण माझी इच्छा आहे आमचा पोरगा तो हवा, आमच्या पोटाला यावा. काय आमचा पोरगा म्हणून तो यायला पाहिजे. तू का म्हणे आम्ही जे जी इच्छा करून ते कल्पतरू पुरवित. तेव्हा हा भक्ताची इच्छा पूर्ण करतो. आणि तो हिशोब तीच वाट भगवान गोपाळ कृष्ण पाहू लागले. तयारी केली अवतार घ्यायची. खाली का तर त्याचे 2 कारण आहेत. 3 गोष्टी ठरलेले. बाबा सांगायचे धर्मासाठी देव, वर्मासाठी संतन, कर्मासाठी माणसं. कर्म ज्याला आवडतं त्याला माणूस म्हणत, वर्म ज्याला आवडतं त्याला संत म्हणत. आणि धर्माची तू मूर्तीन पाप, धर्म रक्षा वया अवतार. आणि वर्म तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर म्हणजे जे कर्म धर्म. आणि कर्माचे आपण अधिकारी आहोत केले हो याच जन्मी. अवघे विठोबाच्या नामी
तुका म्हणे वर्मी जाणून या तर ती अवतार धारण केला. कंसाच्या बंदीशाळेमध्ये भगवान गोपाळ कृष्ण प्रगट झाली. आता मागचं तुम्हाला सर्व श्रुत आहे, ज्ञात एक प्रकारचं आहे. पण ज्या वेळेस कंसाच्या बंदीशाळेमध्ये भगवान गोपाळ कृष्ण प्रगट झाले त्यावेळेस बंदीशाळेतलं वातावरण बदललं. वातावरण तयार होत, वातावरण तयार झाल्याशिवाय पाऊस पडत नाही, हे की नाही. गावात पारमार्थिक अनेक वातावरण येतात जातात, पण परमार्थाचं वातावरण जीवनात तयार होत त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी लागते. विठाला आणि व्यवहारातले वातावरण सकाळी एक असतात आणि दुपारी एक असतात. कसं झालं नाही, नाही ते दुपारी वातावरण बदललं. परमार्थाचं वातावरण बदलत नाही. जीवनात या जीवनाला बदल एक प्रकारचं करणार हे खरं वातावरण आहे. आज काय पंढरपुराला मागं टाकलं ह्या धमधम गावात. आज जो एक प्रकारचा इथं सोहळा आहे, जो काय आनंद एक प्रकारचा आहे, स्वर्गात देखील एक प्रकारचा नाही. म्हणून भगवान गोपाळ कृष्ण प्रगट झाल्याबरोबर लख दिशी प्रकाश पडला. आता देवाचा प्रकाश बंदीशाळेमध्ये देवाचं काय ते रूप आहे. तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाशी, कमल नयन हासे वदन हासे, असा तो भगवान परमात्मा. राज सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा, कस्तुरी मळवट चंदनाची उठी, डोळे माळ कंठी वैजंती, कासे सोनसळा, पांगरे पाटोळा, घन निळा सावळा, बाई यानो काय ते रूप एक प्रकारचं आहे. असं ते रूप वसुदेव देवकी पाहता डोळ्यामध्ये घळाघळा पाणी या लागलेला आहे. देवकी रुसून बसली म्हणे, माय सर्व लोकांना सुख झालं, माझ्या बापाला बरं वाटेल, तू का म्हणून रुसून बसली म्हणे. 8 वर्षाचा बाबा सांगायचे, भक्ताची इच्छा देव अगोदर पूर्ण करतो. संकल्प देवाकडूनही असतो, भक्ताकडूनही असतो, पण भक्ताचा संकल्प देव अगोदर करतो. काय इच्छा आहे, लहान होय ते म्हणलं, माय लहान होतो पण 8वर. संसाराची भाषा 8 असावं का तट असावं, नाहीच बसणार आता आमचं काय तसं नाही. आपला परिसर चांगला आहे असं न मानणारे कोणीच एक प्रकारचं नाही. पण काही काही गावामध्ये असं मिळणार नाही. असं परिसर कुणीच भाग्यवान एक प्रकारचा आहे. झाला देव लहान स्तनपान दिलं. स्तनपान करीत असताना भगवान गोपाळ कृष्ण म्हणतात, माय काय त्या भावाला मामाला कळल्यावर मग त्याचे ध्यानात आलं देवकीच्या, हो आपण वचन दिलं जणी कंसाशी. मग काय लपवा लपवा काहीच कळलं वसुदेव देवकीला. काय करावं जिथं आपल्याला काहीच कळत नाही तिथं देव कळून देतो. देवाच्या लक्षात आलं आपणच सांगायला पाहिजे. विश्वास होता उचलला कमलापती, पायाची बंधनी म्हणते रक्ष पाळन ते म्या वसुदेव
गोकुळामध्ये यशोदेच्या महालामध्ये यशोदेच्या समोर भगवान गोपाळ कृष्णाला ठेवलेला आहे, मायाचा स्वीकार केलेला आहे. खूप चिंतन आहे सांगायसारखं. आणि आमच्या परिसरात बरं का विष्णू महाराज हाच विषय चालतो, पण आता सहज एक प्रकारचा सांगतो. मायाचा कोणी बी स्वीकार करू द्या, देवाचा बाप जरी असेल तर त्याला दुःख होतं. माया कृत जे असतं ते दुःखाचं असतं. इथं मात्र आईचंच यशोदेला सुख मिळालं आणि नसलेलं दुःख वसुदेवाने डोसक्यावर घेतलं मथुरीत आणलं. मथुरेत सर्व दुःख आहे आणि गोकुळात मात्र एक प्रकारचं सर्व सुख आहे. सूर्य उदयाच्या आत सर्व गावात वार्ता पसरली. गवळण दुसऱ्या गवळणीला, हे की नाही, एक गवळण दुसऱ्या गवळणीला. थोडस सांगतो, 1 मिनिट, त्याला लई टाइम पाहिजे. पण एक साधना दुसऱ्या साधनाला सांगितली. नाम साधना ध्यान साधनेला, ध्यान साधना ज्ञान हे साधने एकमेकाला सांगले. तुला माहितीये का? तुला माहितीये का? काय नंदबाबाला पोरगा झाला, नंदबाबाला पोरगा झाला. तुका म्हणे आता आनंदी. जिकडं तिकडं सर्व गोकुळातले लोक एक विषय तो सकाळचा हरी. ज्यांनी ज्यांनी पाहिला त्याला सुख झालं. गोकुळातल्या सर्वांनीच पाहिला, माणसाचं सोडून द्या. तिथल्या वासरांनी पाहिला, वासर गाईची वासर, गाईने पाहिला, बैलांनी पाहिला, दगडांनी पाहिला, गवतानी पाहिला आणि घरांनी पाहिला. काय ते किती सुख एक प्रकार. जडापासून चेतना पण सर्वांना एक प्रकारचं सुख झालं गोकुळीच्या सुखात. भगवान गोपाळ कृष्ण मोठे झाले. माय एवढा राजवाडा एकल्याला करमत नाही. गोपाळाचे लहान पोरं सौंगडी कोणाच्या राजवाड्यात? नंद बाबाच्या. पोरं इथं राहा, माझ्या कृष्ण संगत राहा, खाण्यापिण्याची प्रकारची सोय. 6 दिवस झाले, कपडे लत्ते खाणं पिणं नाश्ता चहा हे ते. 7व्या दिवशी मात्र कृष्णाने उभे केले. तिथं काय म्हणत आलं कोण गाडी म्हणे. 6 दिवस पाहायला लागलो. या मंदिरात विठ्ठल माहिती पोहे खायला, खिचडी खायला. हे कुठपर्यंत? उद्यापासून बंद म्हणे. आता प्रत्येकाच्या घरी जेवण. पोरं म्हणले आमच्या घरी जेवण, हा तुला शक्यच नाही जेवण. आमचे मायबाप नाही जेवायला जाते, जेवायला जाते. भाज्याचा महिना जरी असला त्याला फक्त कळावं की शेणाऱ्याच्या घरी जावा येतो. 2-3 चक्र मारते. राम राम गुलाबराव, काय रांगोळ्या डुबळ्या काढ्या काय भाव आहे असं ना. आणि तुम्ही बी या जेवायला. हेच ऐकायचं कृष्ण हे नाही जमणार. म्हणजे आपण चोरून खाऊ. म्हणजे चोर राजाचा पोरगा तुझ्या मनात चोरी कशी काय आली म्हणजे काही चिंता करू नका. हळू हळू सर्व माग 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 निघाले. काय मिळालं नाही देखील. म्हणा
कधी न खाल्लेले नाही देखील ते आणि मिळतात परमार्थात का बरं नाही न दिसणार दिसतो न कळणार कळतं मुगळे ते करो येईल मुगली नामी या न दिसणारा देव दिसत न कळणारा देव एक प्रकारचा कळत पण परमार्थामध्ये असा आनंदी आनंद दररोज एका घरी थोड्या होणाऱ्या काळानं नंद बाबाच्या कानावर गेल्यानंतर नंद बाबा म्हणतात येसुदे केवढा अपमान आहे मी राजा आहे आणि मान घातली असा कसा चोर आहे घरात कधी जातो बाहेर कवा कधी येतो काही कळतच नाही हे सुद्धा म्हणजे नाहीच कळणार नाहीच कळणार तुला कळलं का म्हणजे हो यो घर हा चोर हांडीचा थोडाच आहे चोर का आसोड्याचं थोडाच आहे चोर घरामध्ये गेला का म्हणून आता सध्या आपल्याच घरातला प्रश्न आहे नंद बाबाला अपमान वाटला राग आला तो काहीतरी शिक्षा द्यायला पाहिजे होतं ना हे तुला स्नान घातलं भगवान गोपाळ कृष्णाला गोप पोलीस मोडाचे पक्ष डोक्याला मांडले शाडू कमरेला आवड एका बाजूला बासरी एका बाजूला लाडशी काठी त्याच्यावर शिदोरी यशोदा येशीपाशी गाई घेऊन कृष्णाला घेऊन सर्व सोंगडी जमा झाले यशोदेवी सांगितलं पोरं हो माझा गायला स्नान घालायचे पूजा करायचे चारा खाऊ घालायचे तीन भाग धोका नाहीसा करण्यासाठी भगवान गोपाळ कृष्ण शाडू मध्ये हळू स्पर्शिनी काढायचे तोंडाला लावायचे आणि आवाज काढायचे बासरीतून काय त्या बासरीचा सूर
काय त्या बासुरीचा एक प्रकारचा आवाज मधु मधुर मधुर वाणी भगवान गोपाळ कृष्णाच्या बासरीचा एक शब्द जर कानावर पडला ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा एक शब्द जरी आपल्या कानावर पडला तर जीवन एक प्रकारचं बनले. काय तो आवाज, काय तो एक प्रकारचा आवाज, भगवान गोपाळ कृष्णाचा तो आवाज आहे. जास्त चिंतन सांगत नाही. कळंबाच्या दाट झाडाच्या सावली खाली गाई एकत्रित भगवान गोपाळ कृष्ण आपल्या सवंगड्याबरोबर अनेक खेळ खेळायचे. त्यात धुतुतू आहे, हमाम आहे, लगोरी आहे, चेंडू फळी खेळ मांडिला महाराज 21 खेळ म्हणतात. आसाराम महाराजांनी चट्टीवर 27 केली पाहिजे. 32 का जरे एखादी पाहणार खेळ आहे ते. भगवान गोपाळ कृष्ण पटापटात खाली बसते बोलून तेव्हा खाली भाग मोठी भूक आणि काय खेळायचे. गरम गरम बरे निवल्यावर काय म्हणजे कोणा डोळे ना आपण पायावर तोंडावर पाणी तिथे अगोदर पाहायला नाही पाहिजे. असा खेळ एक प्रकारचा भगवान गोपाळ कृष्ण सर्वांच्या शिगोडे एकत्रित करायच्या. दैवाताचा हरिनामाचा ज्ञानाचा तिन्ही काळा पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराज, ज्ञानोबा आहे, सावता महाराज, स्वतः भगवान गोपाळ कृष्ण आणि तो काढा वाटून एकमेका किंवा प्रसाद देतो. पंढरीनाथ ज्ञानेश्वर परत सर्व गावकरी मंडळी धन्यवाद. हे पहा काही काही घटना, काही काही विषय असे जीवनामध्ये एक प्रकारचे होतात की आहे माणूस तोपर्यंत त्याची आठवण होती. धंधन कर माझ्या जीवनात काही काही अशा घटना आहेत जीवन आहेत तोपर्यंत मी त्या विसरणार नाही. आणि त्यात ही घटना आपल्या गावात 111 पारायण करते. विसरायला नाही पाहिजे. परमार्थाचं कार्याचा विसर नाही पडला पाहिजे. संसाराचा पडला तर पडत पण कौतुक आहे, महिमा एक प्रकारचा आहे. आणि खरोखर मात्र आमच्या विनंतीला मान देऊन आमच्याही अपेक्षापेक्षा तुम्ही एवढे बसलात. आता हीच संत सेवा आहे. त्याचा हरिक कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचा हरिक का कमी पडणार नाही, काहीच कमी एक प्रकारचं पडणार नाही. तर संत सेवासाठी ज्ञानोबाचे ज्ञानेश्वरीचं पारायण करण्यासाठी आणि लय आवडून केलं तुम्ही. वेळेवर एक प्रकारचा आळस न करता, काही अडचण न सांगता पारायण एक प्रकारची केली. ज्ञानोबाची सेवा आहे. निश्चितच संत कृपा झाली. इमारत फळाली विठ्ठल जय जय.